ब्रेक नंतर बातमी लातूरमधून आहे। लातूर महानगरपालिकेत अधिकाऱ्यांचं कामबंद आंदोलनाने नगरसेवकाकडून शिवीगाळ धक्काबुक्की केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे। नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। काल काही सन्माननीय नगरसेवकांनी माननीय अतिरिक्त आयुक्त जाधव साहेबांच्या कक्षामध्ये अतिरिक्त आयुक्त जाधव साहेब आणि सहाय्यक संचालक नगररचना अक्षय तळवलकर साहेब यांना दमदाटीपणा करणे, धमकावणे, अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करणे यासारखे प्रकार काल केलेले आहेत। त्या अनुषंगाने आज लातूर शहर महापालिकेच्या कर्मचारी संघटनेनं यामध्ये कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व राजपत्रित अधिकारी सुद्धा आम्ही सहभागी झालेलो आहोत। हे सर्वच आम्हाला चांगलं सहकार्य करतात। ठराविक नगरसेवकापासून मागच्या 6 महिन्यामध्ये सर्वच कर्मचाऱ्यांना हा वाईट अनुभव आला आहे। यापूर्वी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं आणि ह्या घटना वारंवार होत असल्यामुळे याला कुठंतरी प्रतिबंध झाला पाहिजे अशी सर्व कर्मचारी आणि संघटनेची भावना आहे। त्या दृष्टीने हे आजचं आंदोलन चालू आहे। वर्ध्यात आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी AISFच्या वतीने आंदोलन करण्यात आले। प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या परिसरात हे आंदोलन पार पडले। अभिजित वंजारी यांनी आंदोलनस्थळी खरं तर भेट दिली आणि अभिजित वंजारींनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। ज्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये ॲडमिशन नाही मिळत, ज्यांना प्रवेश नाही मिळत, त्यांना मासिक भत्ता मिळायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या ज्या काही सोयी मिळायला पाहिजे त्या सोयी त्यांना मिळत नाही। या सर्व कारणास्तव या सगळ्या त्यांच्या मागण्यांसाठी आमचे सर्व आदिवासी संघटनेचे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलनाला बसले आहे। आम्ही त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आणि आमची सरकारला विनंती राहणार आहे की या संदर्भामध्ये तातडीनं आपण काहीतरी उपाययोजना करावी। आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या असतील किंवा आश्रमशाळामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ज्या काही सुविधा असतील त्या सुविधांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये तत्काळ शासनानं तशा पद्धतीचं परिपत्रक काढलं पाहिजे, अन्यथा हे आंदोलन आणखी चिघळत जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।